आपण सुरुवात करूयात. पहिल्या डावाला सुरुवात होतीये. मॅच नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला दिवा गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा आणि त्यांच्या विरोधामध्ये VCC उसरगरी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगर आणि त्यांच्या विरोधामध्ये गणेश कृपा दिवा ही मॅचच्या सुरुवात गेम ऑनचा इशारा अंपायरचा. पहिलाच बॉल ऑन साइडला फटका चांगला आहे. पॉवर प्ले षटकाचा वापर केला जातोय. बॉल चला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. One side hero high. पाण्यांवर तुला वरती बसलं टर्न करतोय. गॅप मध्ये खेळलाय. पॉवर प्लेच्या षटकाला युटिलाइज केलं जात आहे. सलगचा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज सुमितच्या बॅटमधून. सुमितचा बॅटमध्ये यावेळेस आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. ताबडतोड फलंदाजी करतो. आणखी एक विकेट सलगच्या 2 चौकारानंतरचा हा येतोय. लॉंग बिग वे सिक्सर. पुन्हा एकदा यावेळेस आणखी एकदा मोठा फटका खेळलाय. वाऱ्याची वार्तालाप करताना बॉलला पाठवलं मिड विकेट हवाई यात्रेवरती. 2 चौकार 2 षटकार. क्या बात आहे. 20 धावा. ड्राईव्ह करतोय. आणखी एक सुंदर फटका आहे. यापूर्वी ऑन साइडला वारंवार टार्गेट केलं होतं आणि आता मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय चौकार. वरती वैयक्तिक बॅटिंग करतोय तेजसला. आता मात्र आपण पाहतोय कोणती दयामाया दाखवली गेली नाही. अक्षरशः प्रत्येक बॉलवरती घणघाती प्रहार झाला आणि चौकार षटकारांचा हा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. 4-4 6-6 4-4 2-13 2 मेरा 50-50 सब बराबर. पहिल्या ओव्हरचा गेम पूर्ण. पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या 28.
आदरणीय भगवान रुपेकर यांचं देखील आगमन झालं मंचावरती. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या मंचावरती विराजमान बा. राहुल भोईर आणि हनुमान पाटील वडवली यांच्यामध्ये काहीतरी वारंवार चर्चा सुरू आहे अगदी सकाळपासून. ती चर्चा आपल्याला कळेल. पुसेगावला चाललेत काय? नाही जाणार. भरोसा काय तुमचा? विजय मुकाशी देखील जॉईन होता तिकडे. चर्चा मोठी वाटते. 28 28 तिसगाव जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव कर्णधार आणि वीर बजरंग शिरडोन कर्णधार आपण तयार आहे. यावेळेस फटका चांगला आहे. प्रत्येक बॉल वरती चौकार षटकार फक्त येतोय. असं वाटतंय की एखादा मॅचचे हायलाइट सुरू केले की काय. चौकार धावांची वसुली जोरदार सुरू आहे. शॉफा झाला ऑफस्टमच्या बाहेर. ऑन साइडला लॉंग दी कापेट डीप मिड विकेटला बॉल. सेकंडचा कॉल आणि एका धाब्यावरती समाधान मानावं लागेल. 7 चेंडू वाट पाहिल्याच्या नंतर सिंगल मिळाली. बिकॉज पहिल्या 7 बॉल वरती काय चौकार आणि षटकार फक्त आल्यात. फक्त आणि चौकार फक्त षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 2 सिक्सर आले पहिल्या ओव्हरमध्ये. 4 बाउंड्रीज चौकार आणि या ओव्हरची सुरुवात देखील चौकारानं. धावफलक 33. चला वेळ जास्त घेऊ नका. गोलंदाजी मागपती शुभम लेफ्ट आर्म बॉलर हलक्या हाताने खेळून काढला फटका. डिफेन्सिव्ह अप्रोच कारण सुमितला देखील माहिती आहे धावा जितक्या हव्यात आपला 2 ओव्हरमध्ये त्या आता आपण फक्त 7 चेंडूंमध्ये वसूल केली. वर जायतील आता त्या बोनस आहेत कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये बहुतांश वेळी आपण पाहतो 25, 30, 35 धावा बनवण्याचा प्रयत्न असतो. आणि पहिल्याच आपण पाहिलं तर 6 बॉलमध्ये 28 ची वसुली झाली. 3 मध्ये 6. डेड बॉल. चा जर विचार करा डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेग आणि मिड विकेटला एक फिल्डर. आडव्या बॅटनं ऑफ साइडला खेळायचं तर वाईट बॉल. भरपूर बाहेर चेंडू ऑफ स्टंप पासून. योग्य निर्णय पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव आणि वीर बजरंग शिरडोन. रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करून घेणार आहोत लक्षात ठेवा. त्यावेळेस आवाजात अपील केली गेली. रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलं होतं. फिल्डिंग थोडी खराब आहे. सेकंडचा कॉल दिला आणि 2 धावा इथे मात्र अंकित केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ फार सुंदर आपल्याला पाहायला मिळालं. कॉलिंग देखील चांगली झाली आणि 2 धावा अंकित केल्या जातात. पुढे टोटल 37. 30 धावा धावफलकावरती. या विकेटने गोलंदाजांना आतापर्यंत चांगली साथ दिली होती पण आता या मॅच मध्ये फलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. हा प्रकार ऑनसाइडला पूल केलाय आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या बाहेर. गोल. षटकाराचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. विकेट. 6. यश गायकवाड स्वागत आहे आपलं या आपण मंचावरती. आणि रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष तिसगाव SP स्वागत आहे आपलं देखील या मंचावरती. या दोघे या. बघू नका यश. चला धावसंख्येचा विचार केला तर षटक क्रमांक 2 पूर्ण. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. धावफलक 44. पहिल्या ओव्हरमध्ये 28 आणि या ओव्हरमध्ये 16.
2 ओव्हर नंतर 44 झालेले आहेत. पहिल्या विकेटसाठी सगळ्यात मोठी पार्टनरशिप बिल्डअप केली यावेळेस मात्र आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक पुन्हा बीट झालेत. उपरवाला जब्बी देतात, छप्पर फाड के देत असं म्हटलं जातं आणि आज पाहिलं देखील आम्ही. या स्पर्धेमध्ये मालिकावीर क्षेत्ररक्षक, गोलंदाज, फलंदाज या ट्रॉफीज आम्हाला माननीय श्री जितेंद्र उत्तम पाटील साहेबांकडून पुरस्कृत झालेल्या आहेत. ऑल मॅन ऑफ दी मॅचेस ऍडव्होकेट रेश्मा गुरुनाथ भोपी मॅडमकडून आम्हाला पुरस्कृत झाल्यात. त्यांचा देखील आभार. मोमेंटो सन्मान चिन्ह स्वर्गीय बारकुबाई लोखंड्याच्या स्मरणार्थ श्रीमान सागर अनंत भोईर साहेबांकडून आम्हाला पुरस्कृत झाले. पुरस्कर्त्यांचा आभार. प्रथम आणि द्वितीय ट्रॉफी जर आपण पाहिली, पहिली ट्रॉफी पहिल्या नंबरची अगदी चॅम्पियनशिपची जी ट्रॉफी तुम्ही पाहतात स्वर्गीय अमित बालचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ समाजसेवक बालचंद्र सकाराम पाटील साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केलेल्या. आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय राजेंद्र सुदाम पाटील यांच्या स्मरणार्थ माजी सभापती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आदरणीय अरुण पाटील साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केलेल्या आहेत. सर्व दानशूदात्यांचं पुन्हा एकदा गावदेवी क्रिकेट संघ वडवली अच्या वतीने मी मनापासून आभार व्यक्त करतोय. धावा झाल्यात त्या 47. पाण्याची व्यवस्था जर आपण पाहिल्या स्पर्धेमध्ये तर विवेक उदय पाटील साहेबांनी इथे केलेले. पण दरम्यान हा फटका बघा, मैदानाचा दुप्पट लांब. पुढच्या वर्षी धावांची जी गती आहे, ज्या धावा आहेत आपण लांबीवरती देखील ठेवूया, कारण जर इतक्या लांब फटके येत राहिले तर 6 नाही 8 धावा द्याव्या लागतील. युट्यूब लाईव्ह युजरने आम्हाला पुरस्कृत केलेले आहे. स्कायरा 11 या नावानं वहाल संघाला आपण पाहतो, शिरडून संघाला पाहतो. बराचसा खेळताना दरम्यान फटका बघा, या फटक्यात होतं यशस्वी पुरस्कर्ते स्कायरा 11 आणि पाण्याची व्यवस्था विवेक दादा पाटील यांच्या वतीने आपण पाहतो. जेवढ्यांनी खरं तर या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केलं त्या सर्व दानशूर दात्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. यावेळेस मात्र बीट झालेत बॅटर. 2200 स्वरूपाची धाव मात्र आपण पाहतोय. 45 एजी मात्रे सर तुम्ही पाहतात मॅच फ्रॉम वडवली.
हलकीची बॅटची एज आहे. येस, पहिल्या ओव्हरला 28 त्यानंतर 3000 मागवले. मग ते पाठवायचे ते 5000 करून दिले. तिसरा पण पाहतोय आणि 3 षटकांचा काय संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 62 धावा धावफलकावरती. कदाचित धावसंख्येचा सर्वोच्चांक गाठू शकते खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गणेश कृपा दिवा संघ. चला पाणी घेऊन 12वे खेळाडू कंपल्सरी जातील, इतर कोणी जाणार नाही, लक्षात ठेवा. कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमीच सांगतो. दुष्काळात आता 13वा नाही 14वा महिना. गरिबी में वाटा गेला. 14 बॉल मध्ये 43 वरती सध्या बॅटिंग करतोय सुमित. धाकड बल्लेबाज अगदी दमखम आहे, मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. विस्फोटक फलंदाजी नेहमी सुमितची आपण पाहत असतो दिवा संघासाठी. गेल्या काही पर्वांमध्ये, मागील पर्वामध्ये देखील आपण पाहिलं सुमितला जवळून ज्या प्रकारची त्याने बॅटिंग केली थ्रू आउट दी सीझन. 11 बॉल मध्ये 43, माफ करा 11 बॉल आणि वैयक्तिक 43 वर बॅटिंग करतोय. अर्धशतक झळकावता येईल का? फटका चांगला ओ द कव्हर्स. व्हॉट अ शॉट. काय क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ती एक जी धाव दिली होती 22 नव्हती, बॅटकड होती, म्हणजे अर्धशतक झळकवलं. एकदा बॅट वर करायचंय सुमित. क्या बात आहे. अर्धशतकवीर दिवाचा. आणि या मैदानावरती त्यानं दमदार कामगिरी पार पडले. वॉट बॅटिंग, अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवली आहे. आणि अर्धशतक झळकवणारा फलंदाज करतोय सुमित. मान फ्रॉम दिवा. मी यापूर्वी देखील उल्लेख केला की मागील हंगाम आणि हे हंगाम अक्षरशः दणानून सोडलं या फलंदाजानं. प्रत्येक मैदानावरती धावांची आतिषबाजी करणं, चौकार षटकारांचा पाऊस पाडणं
हे अगदी त्याला योग्य जमतं आणि आज या क्रीडांगणावरती देखील ते करून दाखवलंय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय फिल्डर डीप मध्ये. कॅच ड्रॉप, नशिबाची गोळी येताना दिव्यावरून सोबत आणली आहे सुमितनं. जीवनदान देखील मिळत आहे. अर्धशतक देखील पूर्ण झालंय. अगदी आपण पाहिलं तर इंडिव्हिज्युअल आय थिंक 52 52 वरती सध्या. बॉल तयार, ऑसाईला स्वीप करायचा होता. यस्टन समेत त्रिफळाचित. इफ यू विल मिस आय एम नॉट गॉना मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद, बिग विकेट, मोठा धक्का सुमितच्या स्वरूपात. युवराज मात्रे मॅच एन्जॉय करतात अगदी पॅव्हिलियन मधून. कट्टर समर्थक आहेत, कोणाचे ते कळेल. गोलंदाज सज्ज होत आहे. ऑन साइडला पाठवला, या बॉलला देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो चान्स फॉर द फिल्डर. फ्लॅट अँड फॅन्टॅस्टिक सिक्सर. डीजे